पाट 5 वाजता यासऱ्याने येऊन आमचं झोपडपट्टीला आग लावलं आणि आम्हाला घर जळाल्यात, माझं पोरं मेल्यात. झोपडपट्टी 100 घर. 19 ते हा 20वा मोर्चा आहे आमचा. हा, कुणी आलं नाही, आम्हाला कुणीच दखल देत नाही. आणि नाही आम्हाला घर बांधून द्यायचं, आम्हाला जळालेली पैसे द्यायचं, आम्हाला ही जागा द्यायचं, आम्हाला हे करायचं आम्हाला. आणि आमचं लेकरं आता कुठे राहता मग? तुमच्याकडे घर नाही का आता? घर नाही, काय नाही, उघड्यावरच राहतो आम्ही. उघड्यावर आमच्याकडे कुणी येत नाही, नेता येत आम्ही उघड्यावर. आम्ही आज सकाळपासून मागणी काय आहे? आता हे घर जळाले, माणसं मेले, हे असं हे त्यांची मागणी आहे साहेब. आता आम्ही उघड्यावर आहे. कुठून आलेत तुम्ही? आम्ही पुण्याहून आलो. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनावर आपल्या मागण्यासाठी लोकांनी आंदोलन केलेले आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे अखिल मांजरनगर नागरिक कृती समितीच्या वतीने आत्मदहन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आंदोलन कशासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खर्डी पुणे जवळ प्रस्त झोपडपट्टीचं नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंजूर करणे, SRA रद्द झाला पाहिजे व जागेचे लेआउट मालकी हक्क प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजे, यासाठी हे आत्मदहन आंदोलन आहे. आणि यांच्या सुरक्षेसाठी आपण बघू शकता ही पोलीस बंदोबस्त बघू शकता की कारण ज्या आंदोलकांनी जे आहे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. आणि खरोखरच आत्मदहन जर या लोकांनी जर केलं तर काय होईल? सरकारनं आपल्या मागण्याकडे लक्ष द्यावं म्हणून हे जे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. आणि सगळी मंडळी जी आहे पुण्या मुंबईवरून आलेली आहे. थोडं आपण भेटूया आणि आजी सोबत बोलूया. आजी कुठून आल्यात? मी पुण्यावरून आल्यात. पाट 5 वाजता यासऱ्याने येऊन आमचं झोपडपट्टीला आग लावलं आणि आम्हाला घर जळाल्यात, माझं पोरं मेल्यात. झोपडपट्टी 100 घर जळाल्यात. कधीची ही घटना? ही 7-8 महिने होत आलं. काय झालं नुकसान त्याच्यामध्ये? नुकसान म्हणजे माझा पैसा पाणी 100 घर जळाल्यात आणि समधी आमचं हे झाल्यात. आम्ही उघड्यावर लोळतो, आम्हाला खायला ना पियाला ना येड झाल्यात आम्ही. माझं पोरं मेल्यात, माझं ले नुकसान झालं. माझ्या घराचं तर ले नुकसान 100 घर जळाल्यात. 2-3 माणसं मेल्यात, 2 माझं पोरं माझ्या पोरं मेल्यात. माझं ले नुकसान झाल्यात. माझा ही सरकार काय ही SRA रद्द करायचं. पाट 5 वाजता येऊन आमच्या झोपडपट्टीला आग लावलं. SRA रद्द करायचं, आम्हाला घर बांधून द्यायचं, आम्हाला जळालेली पैसे द्यायचं, आम्हाला ही जागा द्यायचं, आम्हाला हे करायचं आम्हाला. आणि आमचं लेकरं आता कुठे राहता मग? तुमच्याकडे घर नाही का आता? घर नाही, काय नाही, उघड्यावरच राहतो आम्ही. उघड्यावर आमच्याकडे कुणी येत नाही, नेता येत आम्ही उघड्यावरच आहे. आम्ही लोळतो, आम्हाला हातराला नाही, पांघराला नाही, आम्ही उघड्यावरच आहे. आम्हाला हा, आम्ही कुठं नाही, तिथंच आहे ते. आम्ही उघड्यावरच आहे, आम्हाला काही सोयी नाही. किती लोकांच्या घराचा प्रश्न आहे हा? किती लोकांच्या घराचा प्रश्न? 100 लोकांच्या घराचा प्रश्न आहे हा. आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. आम्ही 19 ते हा 20वा मोर्चा आहे आमचा. हा, कुणी आलं नाही, आम्हाला कुणीच दखल देत नाही. आणि नाही 20वा मोर्चा. किती लोक तुम्ही आत्मदहनासाठी आले इथं? 100 लोक आले ते. आम्ही कधीपासून इथं बसले आहेत? सकाळी 10 वाजल्यापासून बसलेले. सकाळी 10 वाजल्यापासून बसलेले. म्हणजे आजच सुरू केलंय का? आजच सुरू केले आम्ही. 8 महिने झाले सुरू आहे. 8 महिने हा जी. याची कोणीच दखल घेणं झाली, पण आत्मदहन आज करायसाठी ही तयारी केला आज. का आत्मदहन करणार एवढे लोक? हा, बरोबर करणार. आमचे लेकरं बाळा हा मेल्यावर आम्हाला घेऊन काय करायचंय? आम्ही बी मरू त्याच्या बरोबर, मरून जाऊ. सरकारनं त्याचं काय करायचं करू द्या. तर तिथल्या अधिकाऱ्यांना नाही तुम्ही निवेदन वगैरे दिलं? अधिकाऱ्याला सगळं ह्याला जाऊन चौकट दिल्लीला जाऊन आलो. सगळ्या जेवढे आहे ते तेवढ्याला देऊन आपटून डोसका आलो. कुणी तर असं बघायला नाही. काय म्हटलं ताई? आमच्या जागेवर आमचे घर लेआउट काढून आणि आमचे जळालेली नुकसान सरकारची होती का? नाही, म्हाडाची जागा आहे, सरकारची नाहीये. गरीब लोक किती वर्षापासून राहत होते ते तुम्ही? बरं, आम्हाला 40 वर्ष झाले. पुन्हा
40 वर्ष झाले आम्हाला तिथं राहतो आम्ही. आमचे लहान लहान लेकर होते, आता आमच्या लेकरांचे लग्न झाले, त्यांना पण मुलं झाली. 40 वर्ष आमच्यावर लक्ष देत नाही सरकार आमच्याकडे. तेवढी नुकसान झाली आम्हाला. किती वर्ष घर आम्ही पाण्यात चिखलात डुबतो तरी ते घर बांधून भेटत नाहीत. आणि सगळे लोक आमच्याकडे तिथले दबाव घालतात आणि ते वरचे लोक लक्ष देत नाहीत. मुंबईला पण आंदोलन केलं. मुंबईला 5 वेळेस, दिल्लीला गेलो, कलेक्टर ऑफिस मध्ये, मनपा मध्ये, सर्वीकडे गेलो आम्ही, पण आमची दखल कुणीच घेत नाही. त्याच्यामुळं आम्हाला हे करावं लागलं. नक्कीच मुद्दा खूपच गंभीर आहे, कारण या 100 लोकांचे जे घर आहे जाळून देण्यात आलेलं आहे. SRA रद्द करण्याची त्यांची ही मागणी आहे. तुम्ही बघू शकता ही मामा सुद्धा आहे. काय मामा, काय नाव आहे? माझं नाव नारायण तुकाराम रणकाम. कधीपासून बसले तिथे? आम्ही आज सकाळपासून बसलो. मागणी काय आहे? आता हे घर जळाले, माणसं मेले, हे असं हे त्यांची मागणी आहे साहेब. आता आम्ही उघड्यावर आहे. कुठून आलेत तुम्ही? आम्ही पुण्याहून आलो. खराडीवरून आले. हा. चंदननगर, खराडी, पुणे. माडाच्या अधिकाऱ्यांना काही निवेदन वगैरे दिले होते? काही कोण दखल घेतले नाही. निवेदन लय आता आमच्याकडे. आमचं 100 वेळा दिलेत निवेदन, पण आमचं काय केलेत आम्ही, पण काय दखल घेत नाही. गरीब माणसाचं समजा दिल्यात, पण आमचं दखल घेत नाही. ते आमचा एकदम तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय. माझं आहे का, आता सर मधात गेलेत, आता येतील. त्याच्याजवळ फाईल आहे, सगळी फाईल आहे. सर येतील, पण तुम्ही घर तुमचे गेलेले आहे, तुमची मागणी आहे, तुम्ही आत्मदान करणार आहे. अहो त्यांच्याजवळ सगळी कागदपत्र सगळं काही त्यांच्याकडे गेले ना. आता मधात गेले तर आता येतात ते. तुमची मागणी काय आहे मावशी? मागणी म्हणलं तर आमचं घर जळालेले पैसे द्यावा, घर बांधून द्यावा, जागा द्यावा. या सारा रद्द करावा. झोपडपट्टी 100 घर जळाल्यात. आम्हाला घराचा प्रॉपर्टी कार्ड भेटावा आम्हाला. सरकार आत्महत्या चालू आहे आता, आणि आत्महत्या केल्या बिगर आम्ही राहत नाही. आम्ही माझं लेकर मेल्यात. माझं लेकर मेल्यात. ही यासारी रद्द करावा, माझं सोयी करावा, माझं घर तार बांधून आम्हाला पैसा पाणी नक्कीच SRA रद्द करावा या मागणीसाठी थेट पुण्यावरून जे आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचे घर जळाले आहे, आम्हाला घर राहण्यासाठी नाही आहे, तर आम्ही राहणार कुठं आहे. तर सरकारने आम्हाला आमचे हक्काचे घरं द्यावे आणि SRA रद्द करावा ह्या मागणीसाठी, नाहीतर आम्ही आत्मदहनाचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला. म्हणजे एकंदरीत कुठेतरी सरकारला सुद्धा याचा धाक आहे. म्हणून आपण हे बघू शकता, ही सगळी पोलीस बंदोबस्त जे आहे या सगळ्या लोकांना देण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्त आपण या साईडनं सुद्धा बघू शकता. पोलिसांचा बंदोबस्त दाखवा, पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त दाखवा या ठिकाणी. म्हणजे हे बघू शकता या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. ते थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आलेले आहे. यशवंत स्टेडियम मध्ये त्यांना पॉइंट देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता भर उन्हामध्ये जे आहे सगळ्या या महिला या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आपण बघू शकता डोळ्यात त्यांच्या अश्रू आहे. सगळ्यांचे घरं गेलेले आहे. जेव्हा घरं जातात तेव्हा आपल्याला कळतं की आपलं हक्काचं जर जेव्हा घर जात आहे तेव्हा त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आहे. पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे, कारण आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण आता बघूया सरकार यांच्या मागण्याकडे काय लक्ष देते किंवा नाही. अनेक म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी आंदोलन सुद्धा केलं, दिल्लीपर्यंत आंदोलन केलं, पण अजून कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळाला नाही आहे. एकीकडे बोलल्या जातं की सरकारकडून, केंद्र सरकारकडून की सर्वांना आम्ही 2022 पर्यंत सगळ्यांना घरं देणार आहोत, पण आपण बघू शकता हे आजपर्यंत या पुण्याच्या लोकांना घर मिळालं नाही, म्हणूनच त्यांना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावं लागलं. आता बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आंदोलनाची कितपत दखल घेतात. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.